माठ घेत असताना माठ हा खणखण वाजवूनच माठ घ्यायचा. आवाज जर खणखण येत असेल तर माठ चांगला आहे असं समजून तो माठ घ्यायचा. माठ उचलल्यानंतर जर हलका लागत असेल तर तो माठ चांगला आहे असं समजायचं. नवीन माठ आणल्यानंतर 2-3 पाण्यानं अगोदर स्वच्छ चोळून धुवून घ्यायचं आहे. पुन्हा घासणी किंवा नारळाचं केसर घेऊन मिठाने चांगलं चोळून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. मिठामुळं त्याची वेज चांगली होतात. मिठामुळं माठ पाझरतो आणि पाणी थंड पडते. तुम्ही बघू शकता पाणी किती घाण निघत आहे ते. लावून चोळून धुल्यानंतर पुन्हा एकदा लिंबू घेऊन आपल्याला चांगलं चोळून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. मगच पाणी भरायचं. 2 दिवस पाणी मधलं वापरायचं नाही, कारण पाणी तसं सोडून द्यायचं आहे. पुन्हा स्वच्छ माठ धुवून पाणी वापरायला चालू करायचं. 4-5 वेळेस जरी माठ धुला, प्रत्येक वेळेस पाणी काळं काळं भोर असं येत आहे. म्हणून माठ चांगला चोळून धुल्याशिवाय वापरात घ्यायचा नाही. माठ हा काळा घ्यायचा की लाल घ्यायचा? काळ्या माठामध्ये पाणी थंड पडतं, पण लाल माठामध्ये थोडं कमी पडतं. पण फिल्टरचं जर पाणी वापरत असाल तर पाण्यामध्ये आळ्या होत नाहीत, म्हणून लालच माठ वापरायचा.